नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। तर अजून सुद्धा जागा वाढ होण्याची शक्यता दिसत आहे। तर बघा, एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे, त्यापैकी आपण तेच परिपत्रकाचं आज विश्लेषण करणार आहोत आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। त्यापैकी थोडीशी अगोदरची काय माहिती होती ती अगोदर जाणून घेऊया आणि मग थोडक्यात ह्या परिपत्रकाचं विश्लेषण करून आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, पहिले एक परिपत्रक जाहीर झालं होतं की त्याच्यामध्ये होतं की आम्ही 14,114 जागांचं एक परिपत्रक जाहीर झालं होतं। नंतर परत त्याच्यात कॉन्स्टेबलच्या जागा वाढ केल्या आणि एक नवीन जी.आर. प्रसिद्ध झाला की त्याच्यामध्ये नवीन आकडा अपडेटेड झाला आणि तो आकडा होता 15,631। पण त्या मध्ये देखील काही घटकांच्या या जागा नव्हत्या, जसं की चालक झालं, SRPF झालं आणि असे खूप घटकांच्या काही जागा नव्हत्या। तर मग आपल्या पहिले गाडींचा ताफा खूप आहे यामध्ये। तर चालकचं काम करण्यासाठी चालकचं काम हे कॉन्स्टेबलच करत होतं, मग त्यामुळे याच्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासत होती। जर चालकचं काम कॉन्स्टेबल करणार तर कॉन्स्टेबलचं काम कोण करणार, असं एक मनुष्यबळाची कमतरता भासत होती। त्यामुळे त्यांनी एक गृह विभागाकडे निवेदन सादर केलं आणि नवीन चालकाच्या किती जागा रिक्त आहेत या जागांचा सगळा आढावा मागून त्यांनी नवीन भरतीचा आकडा जाहीर करून आणि जागांचा आकडा जाहीर करून नवीन भरती पाडावी असा त्यांना आदेश देण्यात आला। आता तर अजून त्या गोष्टीवर अजून निर्णय आलेला नाही। त्यांनी सांगितलंय की आम्ही 300 ते 400 जागा चालकाच्या भरू, ते बघूया आपण काय होतं, तो निर्णय यायचा बाकी आहे, पण ते 100% येतील एवढी खात्री आहे। कारण चालकच्या जागा ते 300 ते 400 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत। नंतर मग परत त्यांनी एक ऑफिशियल जी.आर. आला, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आम्ही चालकच्या 300 जागा भरणार आहोत, 300-400 ज्या काही असतील त्या। आणि परत अजून एक परिपत्रक जाहीर झालं, त्याच्यामध्ये त्यांनी पदोन्नतीच्या जागा सांगितल्या होत्या। त्याच्यात 1505 जागा ह्या पदोन्नतीच्या जागा होत्या म्हणजे। आणि आता त्यांनी SRPF साठी परत 1380 जागांची मागणी गृह विभागाकडे केलेली आहे। तर त्यापैकी किती जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अजूनही किती जागांना मंजुरी देण्यात येऊ शकते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग बघूया, आपण थोडक्यात परिपत्रकाचं विश्लेषण करूया। तर बघा, तुम्ही येथे पाहू शकताय विषय बघा, वरणगाव ता भुसावळ जिल्हा जळगाव येथे निर्माण करण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गटाकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत। तर बघा, पुढे आपण डायरेक्ट आता प्रस्तावनाकडे वळूया। तर येथे तुम्ही बघू शकताय बघा, मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार संदर्भाधीन क्रमांक 3 येथील दिनांक 1/8/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये वरणगाव ता भुसावळ जिल्हा जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास व सदर गटासाठी शासन निर्णयाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण 1380 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा, येथे 1380 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। उक्त 1380 नवीन पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव विहित पद्धतीने उपसमिती व उच्चस्तरीय सचिव समिती यांच्यासमोर सादर करण्यात येईल, असे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे। या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाने संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 7/12/2023 रोजीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, आता या असं निवेदन त्यांनी गृह विभागाकडे सादर केलेलं होतं, तर त्याच्यावर शासनाचा काय निर्णय आलेला आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत। तर बघा, वरणगाव ता भुसावळ जिल्हा जळगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गटाकरिता या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील पहिल्या टप्प्यातील एकूण 462 पदे निर्माण करण्यास 450 नियमित पदे व 12 पदांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा, 1380 पदांपैकी त्यांनी 462 पदे हे यांना मान्यता देण्यात आलेली आहे। आणि अजून सुद्धा पुढे
अजून जागावाढ ही होऊ शकते, अजून पदांना ते मान्यता देऊ शकता अशी खात्री वाटत आहे. तर उक्त 462 पदांकरिता येणारा ₹15,90,72,72,000 फक्त इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर खर्च त्या त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा, असा सुद्धा त्यांनी आदेश दिलेला आहे. तर उक्त शासन निर्णय हा संदर्भीय क्रमांक 4 येथील मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर बघा, हे ज्या काही जागांचा खर्च आहे 462 जागांचा, त्यांचा खर्च देखील हा मंजूर झालेला आहे. आणि तर बघा, आता ते जे काही आता अजून भरतीमध्ये काही जागा वाढ होऊ शकते. तुम्हाला आधीही सांगितलं होतं भरतीचा आकडा खूप मोठा होणार आहे. तर बघा, पहिल्या ज्या काही 15,631 जागा प्लस चालकच्या त्या 300 ते 400 जागा आणि नंतर त्या पदोन्नतीच्या 1505 जागा आणि याच्या ह्या प्लस 462 जागा, ह्या जर सगळ्या जागा मिळून जर असा एक फिक्स आकडा जाहीर झाला तर तो कमीत कमी 18 ते 19 हजार पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. तर या वर्षी खूप भरतीचा आकडा खूप मोठा आहे आणि खरोखर मेहनती जे मुलं मेहनत करतायत त्यांना या वर्षी त्यांचं वर्धीचं स्वप्न खूप म्हणजे पूर्ण होईल असं दिसत येत आहे. त्या मुलांसाठी मी खूप आनंदित आहे की जे खरंच खरोखर मेहनत करतायत त्यांना यावर्षी वर्दी तर नक्कीच मिळेल. कारण भरतीचा आकडा खूप मोठा आहे आणि सिलेक्शन होण्यासाठी खूपच तुमचे चान्सेस आहेत. त्यामुळे अजूनही तुम्ही तयारीला लागले नसाल तर तयारीला लागा. अजूनही तुमच्याकडे थोडे काही दिवस उरलेले आहेत, तुमची तयारी होऊ शकते आणि तुम्ही ते करू शकता एवढी मला खात्री आहे. तर तुम्हाला खरोखर वर्दी मिळवायची असेल तर मनापासून प्रयत्न करा आणि यावर्षी वर्दी तुमची मिळवा. भरतीचा आकडा खूप मोठा आहे. असंच नवीन नवीन अपडेटसाठी आणि तुमच्या काही लेखी ज्ञानात भर पडावी यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते. ते रोज मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद.